प्रभाग क्रमांक 17 मध्ये आनंद आळकुंटे यांची जोरदार जनसंपर्क मोहीम सुरू आहे. रामटेकडी, वैदुवाडी परिसरातील गणराज सोसायटी, सूर्यलोक सोसायटी आणि पूर्वा सोसायटी येथे त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. फटाके, उत्साह आणि जोरदार स्वागताने वातावरण दणाणले. स्थानिकांनी आपल्या समस्या मांडल्या. पाणी, रस्ते, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा. आनंद आळकुंटे यांनी प्रत्येक प्रश्न अत्यंत जबाबदारीने सोडवले. मी तुमच्या सोबतच आहे रात्रंदिवस. नागरिकांचे एकच मत. आनंद भाऊ कायम साथ देतात, रात्री अपरात्रीही उभे राहतात. त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. या प्रभागातून प्रचंड बहुमताने ते निवडून येतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट यांच्याकडून लढणारे आनंद आळकुंटे यांच्या या अथक परिश्रमाने आणि लोकाभिमुख वर्तनाने प्रभागात नवीन आशेचा किरण पसरला आहे. प्रभाग 17च्या विकासासाठी, तुमच्या समस्यांसाठी आनंद आळकुंटे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय नक्कीच त्यांचाच. माजी नगरसेवक हे नेहमी आम्हाला मदत करतात, सोसायटीला मदत करतात आणि त्यांचा नेहमीच आम्हाला फायदा होतो. गणराज इस्टेटमध्ये राहतो. आमच्या प्रत्येक काही प्रोग्राम असू दे किंवा काही छोटी मोठी आमचे काही समस्या असू दे, आनंद भाऊ नेहमी असतात. आम्ही आनंद भाऊच म्हणतो ना, आनंद भाऊ आमच्यासाठी नेहमी असतात. चेअरमॅन इंदिरा कडो आणि आमचे सध्याचे जे नगरसेवक आहेत आळकुंटे, आनंद भाऊ आळकुंटे, हे गेले 15 वर्षापासून आमचा त्यांचा परिचय आहे. त्यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केलेली आहे. जेव्हा पण आम्ही त्यांना आमच्या सोसायटीच्या समस्या सांगतो तेव्हा ते उभा राहतात आमच्या सोसायटीच्या समस्यांसाठी. त्यांनी आम्हाला पाण्याची लाईन दिलेली आहे, रस्ता करून दिलेला आहे आणि बरेच अजून बाहेरच्या अशा काही सामाजिक गोष्टींचा जो काही त्रास होत असतो त्याच्यासुद्धा ते आम्हाला नेहमी मदत करत असतात. त्याच्यामुळे कोणच्या काही असेल आमच्याला मदतीला पहिला ते आम्हाला करतात. ते असं सहकार्य खूप करतात आमच्या तुमच्या सोसायटीकडून त्यांना मदत. गणराजला खूप सोसायटी, त्यांच्या सोसायटीला आम्हाला खूप मदत करतात. मग तुम्ही त्यांचं हो, आम्ही कधी काय गेलं तर अर्ध्या रात्रीला ते तयार असतात आमच्यासाठी. मग तुम्ही मतदान करणार त्यांना? सवालच नाही. कोणाला मतदान करणार? राष्ट्रवादी काँग्रेस, आनंद भाऊ आळकुंटे. यस, चारही आमचे. आता आपण स्वतःहून बघताय की आमच्या परिसरातले नागरिक आम्हाला स्वतःहून बोलत. आता आजी मागाशी मला म्हणलं 1 तास थांबले आम्ही, म्हणजे याचा अर्थ आपण समजून जावा की लोकांचा प्रतिसाद कसा आहे आम्हाला.